संतोष देशमुख यांना न्याय मिळाला। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी प्रकरणाला तब्बल 1 वर्षाचा कालावधी गेला आहे, पण अखेर या प्रकरणाचा फैसला झाला। काल कोर्टाच्या सुनावणीमध्ये जे झालं त्याने अखेर त्यांना न्याय मिळाला। तब्बल 7 तास चाललेल्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असणाऱ्या सुनावणीमध्ये जे घडलं ते अतिशय अभूतपूर्व होतं। आता आरोपीला अशी शिक्षा होणार की जी ऐकून आरोपीचा आत्मा देखील घाबरणार। 9 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या या घटनेला तब्बल वर्ष लोटलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रात न्याय कधी मिळणार, आरोपीला शिक्षा कधी मिळणार ही मागणी जोर धरत होती, पण अखेर या प्रकरणाचा फैसला झाला। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने जामिनासाठी बेलसाठी अर्ज टाकला होता आणि त्याची सुनावणी झाली औरंगाबाद खंडपीठात। त्याला वाटत होतं बेल मिळेल, पण कोर्टात जे घडलं त्याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता। त्याला वाटलं होतं कदाचित पुढची तारीख मिळेल, आपल्याला बेल मिळेल, पण कोर्टानं जो निर्णय घेतला, सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला, जे व्हिडिओ समोर आणले, अखेर या प्रकरणाचा फैसला झाला। याला आता अशी शिक्षा मिळणार की जी ऐकून आरोपी अक्षरशः दयेची भीक मागणार, आरोपीचा आत्मा देखील घाबरणार। जेव्हा या शिक्षेचं स्वरूप समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट निर्माण झाली। मग काल या प्रकरणामध्ये कोर्टात नेमकं काय घडलं, कोणती शिक्षा आरोपीला होणार आहे की ज्यामुळे आरोपी अक्षरशः दयेची भीक मागणार? कोर्टाच्या 7 तासाच्या सुनावणीमध्ये नेमके कोणते नवीन 23 व्हिडिओ समोर आले? या प्रकरणाचा अखेरचा निर्णय काय ठरला? आरोपीला कोणती कडक शिक्षा दिली जाणार? चला जाणून घेऊया या ऐतिहासिक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संतोष देशमुख बीडच्या मस्साजोगचे सरपंच यांच्याविषयी झालेल्या दुर्दैवी प्रकरणाला आज तब्बल 1 वर्ष झालं होतं। ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली तर त्याचा मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिक कराड त्याच्यासहित त्याच्या साथीदारांना तातडीनं पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणात न्याय कधी मिळेल, देशमुख कुटुंबियांना न्याय कधी मिळेल, आरोपीला शिक्षा कधी होईल, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून जोर धरत होती। प्रत्येक वेळा कोर्टाची तारीख पे तारीख सुरू होती आणि काल अखेर वाल्मिक कराड या आरोपीने बेलचा अर्ज टाकला होता आणि या प्रकरणाचा जो खटला आहे, ही जी सुनावणी आहे ती औरंगाबाद मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली गेली होती आणि त्यामध्येच तो फैसला सुरू होता। त्याला वाटलं होतं कदाचित बेल मिळेल, त्यांचे जे वकील होते त्यांना देखील भरोसा होता की याची त्या ठिकाणी बेल होणार आहे, पण कोर्टात जे घडलं, जे व्हिडिओ समोर आले, जे पुरावे दाखवले गेले, त्यामुळे या प्रकरणाचं चित्रच पूर्णतः पलटलं। कोर्ट रूम मध्ये एकीकडे कायद्याचा धाक होता तर दुसरीकडे क्रूरतेचं सत्य होतं। 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या या धक्कादायक प्रसंगाला 1 वर्ष पूर्ण झालं। संतोष देशमुखांच्या या दुर्दैवी प्रकरणानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती, पण कालच्या सुनावणीत जे घडलं त्याचा विचार कोणीच केला नव्हता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समाधानाची लाट निर्माण झाली, कारण की कोर्टामध्ये असे पुरावे सादर झाले, असे व्हिडिओ समोर आले की ज्याची कुणीच कल्पना केली नव्हती। संतोष देशमुख यांच्या पत्नी भाऊक होऊन बाहेर गेल्या जेव्हा ते पुरावे दाखवण्यात आले। ते पुरावे इतके क्रूर होते, ते 23 व्हिडिओ इतके भयानक होते की अक्षरशः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना देखील अश्रूंचा बांध आवरता आला नाही। मग याचं कारण होतं कोर्टामध्ये दाखवलेले ते अत्यंत क्रूर व्हिडिओ। मग या व्हिडिओने नेमकं असं काय झालं, या व्हिडिओतून कोणता पुरावा बाहेर आला की ज्यामुळे इतक्या टाइम लटकलेली ही केस देखील आता सॉल्व्ह झाली आहे? कोर्टानं काय मोठा फैसला घेतला आहे की ज्यामुळे आरोपी अक्षरशः दयेची भीक मागणार आहे? पहा, वाल्मिक कराड हा साधारणपणे वर्षभरापासून जेलमध्ये होता। त्याआधी त्याने जामिनीसाठी अर्ज केला होता, पण तो कोर्टानं फेटाळला होता। पण कराडने आता पुन्हा मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। याआधी त्याने बऱ्याच वेळा जामीन अर्ज दाखल केला होता, पण तो प्रत्येक वेळा फेटाळला जात होता आणि म्हणून त्याने मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला। त्यावेळेस सुनावणी करत असताना तिथले न्यायमूर्ती सुशील एम घोडेस्वार यांच्यासमोर याचिका सुनावणीसाठी आली। सकाळी साधारण 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात झाली होती। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, या सुनावणीत जर याला जामीन मिळाला तर ही केस काय होणार, या केसचं भवितव्य काय होणार, प्रत्येकाला प्रश्न पडला होता। पण अखेर कोर्टानं जो निर्णय दिला, जो फैसला झाला, तो अतिशय धक्कादायक होता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाची समाधानाची लाट उसळली, कारण की या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचे पुरावे सादर झाले। वाल्मिक कराडच्या वतीनं विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी जोरदार युक्तिवाद केला। सुरुवातीपासून त्यांनी प्रहार करायला सुरुवात केली होती। त्यांनी कोर्टात असा दावा केला की वाल्मिक कराडला अटक करण्याची कारणं पोलिसांनी लेखी स्वरूपात दिलेली नाही, त्यामुळे ही अटकच बेकायदेशीर आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। वाल्मिक कराडला अटक केली म्हणजे तीच बेकायदेशीर आहे असं त्यांनी म्हणलंय। कराडच्या चुकीच्या पद्धतीने त्यावर मोक्का लावण्यात
करण्यात आलाय असा त्या ठिकाणी त्यांनी दावा केला. एका महत्त्वाच्या केसचा आधार त्यांनी घेतला. वकिलांनी कराडला तातडीनं जामीन देण्याची मागणी केली. मग आधार नेमका कोणता होता? त्या कराडचे वकील जे होते त्यांनी कोर्टात युक्तिवाद करताना स्पष्ट म्हणलं की कराडचा या प्रकरणाचा काही संबंध नाहीये. जवळपास दुपारपर्यंत कराडच्या बाजूने केस चालली की काय असं वाटत होतं. पण जेव्हा सरकारी वकील जे देशमुखांच्या बाजूने लढत होते त्यांनी जेव्हा पुरावे सादर केले तेव्हा या केसचा 180 360 डिग्रीमध्ये हे सगळं फिरलं. कराडचे वकील म्हणत होते की वाल्मिक कराड हे त्या घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर लांब होते. त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाहीये. त्यांनी त्यांच्या दाव्याला आधार देण्यासाठी एका केसचा आधार दिला. ती केस होती मिहीर शहा विरुद्ध महाराष्ट्र राज्य. या केसचा संदर्भ त्यांनी दिला. या खटल्यात सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अटकेची कारणं लिखित स्वरूपात आणि त्याला समजणाऱ्या भाषेत कळवावी लागतात आणि हाच दाखला कराडच्या वकिलांनी दिला. अटकच बेकायदेशीर आहे त्यामुळे कराडला बाहेर काढा असा त्यांचा युक्तिवाद होता. पण सरकारी वकिलांनी जेव्हा पुरावे समोर आणले, जेव्हा ते व्हिडिओ समोर आले तेव्हा प्रकरण सगळं उलटं फिरलं. एकीकडे कराडच्या वकिलांनी त्याची बाजू मांडली. त्याचा युक्तिवाद खोडून काढताच मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे यांनी जोरदार युक्तिवाद सुरू केला. दुपारपर्यंत केस उलटी फिरते का काय वाटत होतं. पण जेव्हा सरकारी वकिलांनी युक्तिवाद सुरू केला तेव्हा या प्रकरणाचा फैसला झाला. गिरासे यांनी सांगितलं प्रत्येक साक्षीदार घटनेमध्ये CCDR रिपोर्ट, CCTV फुटेज, आरोपीच्या आपसातल्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स या सरकारी पक्षाकडे आहे. शिवाय या पुराव्यांची खात्री होण्यासाठी सायंटिफिक पुरावे आहेत. हत्येचा मोटिव्ह काय आहे हे देखील समोर आलं. मोटिव्ह काय होता हे देखील त्यांनी सांगितलं. आणि यापुढे जाऊन अक्षरशः वकिलांनी देशमुखांसोबत तो दुर्दैवी प्रसंग होत होता, त्यांच्यासोबत जी धक्काबुक्की होत होती, त्याचबरोबर वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले यांचं फोनवरून बोलणं सुरू होतं. त्यावेळेस कराड फोनवरून मारेकऱ्यांना आदेश देत होता असा युक्तिवाद सरकारी वकील गिरासे यांनी केला. मग याचा अर्थ काय? ही जी घटना होती ही पूर्वनियोजित होती, अत्यंत क्रूरपणे ही सुरू होती असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि तो लाईव्ह तिथे हजर होता. आणि एवढंच काय तर त्यांनी 23 व्हिडिओ देखील त्या ठिकाणी कोर्टासमोर हजर केले. ते 23 दृश्य असे होते की जे पाहून देशमुख कुटुंबियांना, त्यांच्या पत्नीला, भावाला देखील रडू कोसळलं. सरकारी पक्षाचा युक्तिवाद प्रचंड जड होता. कोर्टाला सुनावणी थांबवावी लागली. सुनावणी चालली 7 तास. जवळपास 11:30ला सुरू झालेली सुनावणी 6 वाजेपर्यंत सुरू होती. 7 तास जवळपास ही सुनावणी सुरू होती. आणि ज्यामुळे आणि तरी देखील याची सुनावणी किंवा सरकारी पक्षाचा जो युक्तिवाद आहे तो अपूर्ण राहिला. आणि त्यामुळे आता एक शक्यता अशी वर्तवण्यात येते की पुढील सुनावणी 16 डिसेंबरला ठेवण्यात आली. पण ही जी केस आहे तर ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस ठरू शकते. रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे अतिशय दुर्मिळ केस ठरू शकते. आणि ही जर केस त्या श्रेणीत गेली तर या आरोपींना डायरेक्ट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. आणि ज्यामुळे या प्रकरणाचा आता अतिशय समाधानकारक निर्णय त्यामध्ये होऊ शकतो. आता 16 डिसेंबरला ही जर केस रेअरेस्ट ऑफ द रेअरमध्ये गेली तर आरोपीचं काही खरं नाही अशा प्रकारचे उद्गार आता मीडियामध्ये निघलेले आहेत. या हत्येचे झालेल्या घटनेवर तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.